तर थेट जाऊया यावेळेस वरळी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या या डोममध्ये, ज्या ठिकाणी ही महापत्रकार परिषद ठाकरे गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली. आमचे प्रतिनिधी कृष्णात यावेळेस आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कृष्णात, आपण बघतोय की 4 वाजता ही पत्रकार परिषद सुरू होणार होती. उद्धव ठाकरे इथं आलेले आहेत का? उद्धव ठाकरेंसोबत आणखीन नेमकं कोण कोण इथं उपस्थित राहणार आहे, काय सांगाल? स्नेहिल, थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे. त्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आपण आहोत. पूर्ण जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. शिवसेनेचे सर्व नेते, खासदार, आमदार हे पत्रकार परिषदेसाठी उपस्थित झालेले आहेत. आपण स्टेजवर पाहिलं की तर अनिल देसाई आहेत, संजय राऊत आहेत, त्याचबरोबर इतर सर्व नेते जे आहेत ते देखील खाली बसलेले आहेत. आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आल्यानंतर या पत्रकार परिषदेला सुरुवात होते. केवळ उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेला संबोधन करणार नाही आहेत, तर जे दिल्लीहून येणारे कायदेतज्ञ आहेत, कायदेतज्ञ देखील या निकालाची जी सत्य बाजू आहे ते मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचं ठाकरे गटाने दावा केलेला आहे. त्यामुळे ह्या संपूर्ण पत्रकार परिषदेमधून नेमका निकाल काय होता आणि सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं गेलं होतं आणि त्याच्या विरोधात कशा प्रकारे निकाल दिला गेला, हे मुद्देसूद जे आहे त्याची मांडणी या पत्रकार परिषदेत केली जाणार आहे. प्रामुख्यानं यासाठी जनतेला आणि खास करून शिवसेनेच्या जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना देखील बोलवण्यात आलेलं आहे. कारण हा निकाल जो आहे तो थेट जनतेपर्यंत नेण्याचं काम हे शिवसैनिक करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी मुंबईतले आणि शिवसैनिक हे या पत्रकार परिषदेसाठी आणि जनता न्यायालय म्हणून ज्याला संबोधलं जातं त्यासाठी उपस्थित झालेले आहेत. थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे आणि उद्धव ठाकरे हे या संपूर्ण जे निकाल दिलेला आहे त्याची बाजू मांडतील. नेमके काय काय दुवे राहिलेत, काय काय कच्चे दुवे आहेत आणि नेमकं सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं गेलं होतं त्याच्या विपरीत हा निकाल कसा प्रकारे दिला गेलेला आहे, अशी ही सर्व मांडणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण शिवसैनिक आणि जनतेसमोर करणार आहेत. एकंदरीतच जो निकाल दिला गेलेला आहे त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्यात आलेलेच आहे, परंतु जनतेच्या न्यायालयात जाण्याचा आता निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे आणि तोच प्रयत्न जो आहे तो या माध्यमातून केला जाणार आहे. कारण हे सर्व शिवसैनिक शेवटी जनतेपर्यंत हा निकाल पोहोचवणार आहेत. कशा प्रकारे अन्याय झालेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. बिलकुल कृष्णात, या पत्रकार परिषदेचे सगळे ताजे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.